दिव्यांग बांधवांच्या रखडलेल्या एप्रिल महिन्याच्या अनुदानाच्या संदर्भात कालच आपण एक व्हिडिओ बनवलेला होता सर्व दिव्यांग बांधवांनो आणि भगिनींनो. तर बांधव हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना आपण अपडेट दिली होती की लवकरच तुमच्या हक्काचं जे अनुदान आहे एप्रिल महिन्याचं सर्व पात्र लाभार्थ्यांना म्हणजे परमनंट टेम्पररी जे आहेत त्यांच्या संदर्भात जशी पाहिजे तशी हवी ती अपडेट मिळालेली नाहीये. परंतु जे परमनंट आणि पात्र लाभार्थी आहेत त्या सर्व पात्र लाभार्थ्याच्या आधार संलग्न खात्यावर लवकरच खात्यावर लवकरच त्यांचं जे अनुदान जमा होणार होतं त्या संदर्भात आपण माहिती ऑलरेडी अगोदर घेतलेली होतीच. त्यातच अजून थोडी भर पुढचं पाऊल म्हणजे ते असं की आता थोड्या वेळ अगोदरच पासून म्हणजे 5 वाजेपासूनच आपलं जे पोर्टल आहे SAS.MahaITचं त्यावर एक संदेश आलेला आहे. नेहमीप्रमाणे जो पॉपअप येतो, मेसेज येतो आणि वितरण करायचं असते आणि त्या वितरणाच्या दरम्यान काही काळ ते पोर्टल वितरण प्रक्रियेकरिता बंद असते. त्यावर तुम्ही दुसऱ्या प्रकारची चौकशी किंवा काही तुम्हाला अपडेट घ्यायची असली तर काही तुम्ही करू शकत नाही. जे दर महिन्याच्या वितरणाच्या अगोदर नेहमी येते त्यानुसार आता 5 वाजेपासून हे पोर्टल वितरण प्रक्रियेकरिता थांबवण्यात आलेलं आहे आणि उद्या रात्री 9 वाजेपर्यंत हे पोर्टल सक्रिय नसणार आहे. या संदर्भातला तो एक मेसेज आलेला आहे, पॉपअप आलेला आहे. त्यानुसारच नेहमीप्रमाणे आपल्याला माहित आहे की ती जी मुदत दिलेली असते 1 दिवसाची असो किंवा 2 दिवसाची, ती मुदत संपल्याच्या नंतर कुठे ना कुठे सर्व दिव्यांग बांधवांच्या, दिव्यांग भगिनींच्या आधार संलग्न खात्यावर त्यांच्या पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचं अनुदान मिळण्याकरिता सुरुवात होऊन जात असते मित्रांनो. तर मित्र आता खऱ्या अर्थाने आज गुरुवार, उद्या शुक्रवार, उद्या रात्री 9 वाजेपर्यंत हे पोर्टल सक्रिय नसणार आहे. त्याच्यानंतर शनिवार आणि रविवार, त्यामुळे खऱ्या अर्थाने शनिवारला किंवा रविवारला तुमचं अनुदान जे वितरण आहे ते होणार नाही अशातला कुठलाही काही भाग नाहीये. भलेही 14 शनिवार असेल, रविवार असेल तरी सुद्धा हरकत नाही, कारण की आपण डीबीटी, PFMS या ज्या काही प्रणाली आपण काही वर्षापासून आता पाहत आहोत, 2-4 वर्षापासून, तर यांना शनिवारचं, रविवारचं सुट्टीचं कुठलंही बंधन नसते. एक वेळ ते ऍक्टिव्हेट करून जर दिलं तर पुढच्या काळामध्ये त्यांचं वितरण आधार संलग्न EPSच्या द्वारे किंवा इतर प्रणालीद्वारे सर्व लाभार्थ्यांना वितरण सुरू होऊन जात असते. तरी सुद्धा आपण या अगोदर व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे आठवडाभर वेळ लागू शकतो सांगितलं होतं. त्यानुसार आपण शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस सोडले तरी सुद्धा कुठे ना कुठे तुमचं जे हक्काचं अनुदान आहे ते सोमवारपासून तुमच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होऊन जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या मेसेजचा अर्थ सुद्धा तसाच होतो. आता सोबतच हा एक प्रश्न उद्भवतो की या अगोदर आपण बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे ना व्हिडिओच्या माध्यमातून की दिव्यांग सक्षमीकरण पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग पोर्टलवर नोंदणी या कारणामुळे उशीर होत आहे. तिकडे नोंदणी झाल्याच्या नंतर तुमची जी वितरणाची प्रक्रिया आहे ती आता इथून पुढे तिथून होणार आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार असेल, श्रावणबाळ निवृत्ती वेतन किंवा इतर कोणत्याही योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत, बांधव आहेत, त्यांचं अनुदान मागे पुढे होण्याची ही कारणे आहेत आणि त्यानुसारच ते होणार आहे. मग अशा वेळेस हा प्रश्न लाभार्थ्यांना पडणे नक्की साहजिक आहे की SAS.MahaIT वर जो पॉपअप आलेला आहे तो खऱ्या अर्थाने पुढच्या महिन्याच्या संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा माता भगिनी, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना यामधील दिव्यांग सोडून बिगर दिव्यांग यांच्याकरिता आहे का, तर तशी अपडेट लिहिलेली नाहीये, आलेली सुद्धा नाहीये. कुठे ना कुठे ही फक्त आणि फक्त अपडेट दिव्यांग बांधवांकरिताच आहे आणि ही जी अपडेट मिळणार आहे आपल्याला नोटिफिकेशन ते तिथूनच मिळणार आहे. प्रक्रिया भले वेगळ्या पोर्टलच्या वेगळ्या मंत्रिमंडळातील जे त्यांनी एक रचलेला कार्यक्रम आहे, नियोजित केलेला कार्यक्रम आहे, मंडळ आहे, त्या मंडळाच्या दिव्यांग मंडळाच्या माध्यमातूनच होणार आहे. परंतु तुम्हाला नोटिफिकेशन तिथून मिळून जाईल किंवा त्या योजने संदर्भात काही काम, अडचण, प्रश्नचिन्ह असतील किंवा समस्या असतील तर त्या पोर्टलवर तुम्ही नेहमीप्रमाणे नोंदवू शकता. तर मित्रांनो, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांकरिता एप्रिल महिन्याच्या त्यांच्या हक्काच्या 2500 रुपयाच्या अनुदानासंदर्भातली ही एक महत्त्वपूर्ण अपडेट जी लवकरात लवकर मला मिळाली ती मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. होऊ शकते कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरिता याला थोडा उशीर होऊ शकते, मागे पुढे होऊ शकते, परंतु हरकत नसावी. तुमच्यापर्यंत जेव्हा पोहोचेल तेव्हा नक्कीच आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम सर्व दिव्यांग बांधव भगिनी या दोघांपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा, पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना ही गोड बातमी मिळेल, ते अपडेट राहतील आणि येत्या 2 दिवसाच्या नंतर शनिवार किंवा सोमवारपासून ते त्यांचं अकाउंट चेक करून त्यांचं बॅलन्स आलेलं आहे, अनुदान आलेलं आहे किंवा नाही ते चेक करून आपल्याला त्यांचा जिल्हा, तालुका सांगू शकतील. आवश्यक वाटल्यास त्यावर आपण तिथून पुढे काहीतरी परत व्हिडिओ बनवू शकतो. त्यांच्या काही तांत्रिक अडचणी, समस्या काय आल्या तर त्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. टेम्पररी जे आहेत UDID कार्ड आणि दिव्यांग
प्रमाणपत्र डिसॅबिलिटी सर्टिफिकेट त्यांना सुद्धा येते का, ती सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे. या अगोदर तर क्लिअर कट सांगण्यात आलेलं होतं की त्यांना मिळणार नाहीये. तसं आपण आदेश पत्रक सुद्धा पाहिलेलं होतं, परंतु काही लाभार्थी स्वतः सांगत आहे की हे मिळणार आहे. तर मग आपण बघून घेऊया काय होते आणि काय नाही. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नक्कीच कळवा. प्रश्न असतील तर प्रश्न करा आणि इतर सर्व दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करा मित्रांनो. तर मित्र, आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांना एप्रिल महिन्याच्या 2500 रुपयाच्या संदर्भात दिलेली अपडेट नक्कीच नेहमीप्रमाणे लाख मोलाची ठरेल. तर मित्र, भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि नेहमीप्रमाणे मी सांगतो त्याप्रमाणे अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद.